नमस्कार guys. नमस्कार मित्रांनो. We learn today articles in English language. There are three types of articles: a and the. Articles. नमस्कार मित्रांनो. Good morning. We learn today articles. There are three types of articles: a and the. Articles indicated the quantity. Articles हा क्वांटिटी दर्शवण्यासाठी वापर केला जाते. जसे की a and the. A फॉर एक्झाम्पल a सिंगुलर काउंटेबल नावासाठी एचा वापर केला जाते. सिंगुलर काउंटेबल नावासाठी एनचा पण वापर केला जाते आणि सिंगुलरच काउंटेबल नावासाठी चा पण वापर केला जातो. म्हणजे आर्टिकलचा वापर हा फक्त सिंगुलर काउंटेबल नावासाठीच केला जातो. तरी सुद्धा कुठं कुठं ए लागते, कुठं कुठं एन लागते, कुठं कुठं द लागते आणि सर्वचा अर्थ तिने आर्टिकलचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे एक. तरी पण वापरण्याचा फरक वेगळा वेगळा आहे. गव्हर्नमेंट एक्झाम विचारते, स्कूल कॉलेज एक्झाम पण विचारते, इरर म्हणून विचारते का ब्लँक्स म्हणून विचारतात. त्यामुळे आर्टिकल्स महत्वाचा आहे. याचा वापर केव्हा केला जाते? सिंगुलर काउंटेबल नावासाठी. जेव्हा एखाद्या शब्दाच्या सुरुवातीचा जो अक्षर आहे, तो अक्षराचा जो साऊंड आहे, आधीपर्यंत असं शिकवण्यात आलं आहे की एखाद्या शब्दाचा पहिला अक्षर हा जर कन्सोनंट असेल तर याचा वापर केला जाते. परंतु ते गोष्ट बरोबरच आहे, परंतु थोडा अपडेट पण आहे की एखाद्या शब्दाचा सुरुवातीचा अक्षर कन्सोनंट असेल तर याचा वापर केला जातोच, परंतु त्या शब्दाचा साऊंड हा कन्सोनंटच असेल तरच याचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल म्हणायचं काय, याचा वापर कन्सोनंट एखाद्या शब्दाच्या म्हणजे नाऊनच्या पहिल्या शब्दाचा जो साऊंड आहे तो कन्सोनंट असेल तरच याचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल आय हॅव ए पेन. आता आय हॅव ए पेन त्याचा वापर कुठे केला जाते? याचा वापर हा ऑब्जेक्टिव्ह मध्येच केला जाते. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय ते इंग्लिश मग ते शिकला. सब्जेक्ट प्लस वर्ब, मेन वर्ब प्लस सॉरी फॉर दॅट सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये याचा वापर केला जाते आणि ज्याची आपण क्वांटिटी दाखवत आहोत त्याच्या समोर याचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल ए पेन, पेनाची क्वांटिटी दाखवत आहोत. आय हॅव ए पेन म्हणजे माझ्याजवळ किती पेन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याजवळ एक पेन आहे म्हणून एचा वापर केला. 2 पेन असतील तर 2 म्हटलं असतं, 3 असेल तर 3, पण एक आहे म्हणून ए म्हटलं तरी चालते. 1 म्हणायची काही गरज पडत नाही. ए म्हटलं तरी समजते की एक पेन आहे. आय हॅव ए पेन. पेन ह्या पेन या शब्दाची सुरुवात बघा कन्सोनंट आहे. पी हा कन्सोनंट आहे. पी हा कन्सोनंट आहे म्हणून आणि त्याच्या साऊंड पण पी असंच निघत आहे म्हणून याचा वापर केला. म्हणजेच काय, आपले ओठ जे आहेत ते आपले ओठ एखादा लेटरचा उच्चार करत असताना कुठंही चिपकत नसेल तर तो वावेल्स आहे आणि कुठं तरी चिपकत असेल तर तो कन्सोनंट आहे. जसे की पी पी म्हटलं तर दोन्ही ओठ चिपकत आहे त्यामुळे तो कन्सोनंट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखादा शब्द बोलू तेव्हा जेव्हा आपले ओठ कुठं ना कुठं टच होतील तर त्यावेळेस एचा वापर केला जाते सरळ भाषेत. ए पेन, पी हा कन्सोनंट पण आहे, त्याचा साऊंड पण पी, ओठ चिपकत आहे म्हणून कन्सोनंट म्हणून एचा वापर. ही इज ए टीचर. ही इज ए टीचर. ही इज ए टीचर. तो एक शिक्षक आहे. तो एक शिक्षक आहे. आता टी, तर टी बघ आपली जीभ आपल्या टाळ्याला चिपकत आहे. टी म्हणजेच कुठेतरी चिपकत आहे जीभ म्हणजेच कन्सोनंट आहे. टीचरच्या आधी पण एचा वापर केला का नाही, तो कन्सोनंट शब्द आहे टी. ठीक आहे. धिस इज ए डॉग. धिस इज ए डॉग. डॉग आपली जीभ टाळ्याला चिपकत आहे म्हणजे तो पण डी पण हा कन्सोनंट आहे. शेवटी तो कन्सोनंट आहेच.
21 कन्सोनंट आहेत आणि 5 वॉवेल्स आहे. कोणकोणते ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर तुम्ही आता लहान थोडी आहे. दिस इज ए डॉग. एक कुत्रा आहे म्हणून एचा वापर केला. ही वॉज ए थीफ. ही वॉज ए थीफ. तो चोर होता. तो एक चोर होता. तो एक चोर होता. चोर किती? एक. आणि सुरुवात बघा थीफची. टी कन्सोनंट म्हणून एचा वापर. ए अम्ब्रेला. युनिव्हर्सिटी. सॉरी. ए युनिव्हर्सिटी. आत्ता मजा येईल. आत्ता बघा. ए ई आय ओ यू 5 वॉवेल्स आहे आणि या वॉवेल्स मध्ये यू पण हा वॉवेल्स आहे आणि इथं यू आला, इथं यू आला, यू यू आला यू. मग इथं कन्सोनंट म्हणजे इथं या शब्दाची सुरुवात तर कन्सोनंट वॉवेल्स नाही. मग याचा वापर का बरं केला हा प्रश्न पडू शकते, बरोबर ना. युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात जरी वॉवेल्स असली तरी त्या चा साऊंड जो आहे तो साऊंड कन्सोनंट येत आहे. यू 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 युनिव्हर्सिटीचा यू येते. त्यामुळे म्हणजे या युनिव्हर्सिटीच्या शब्दाची जो वॉवेल्स आहे त्या वॉवेलचा उच्चार जो आहे तो उच्चार कन्सोनंट आहे म्हणून तिथे एचा वापर केला. जसं की युनियन. युनियन म्हणून एचा म्हणला ए युनियन. साऊंड कन्सोनंट वॉवेल शब्द जरी असले सुरुवातीला पण त्याचा साऊंड जर का कन्सोनंट येत असेल तर एचा वापर केला जाते. ए हजबेंड. हजबेंड ठीक आहे. याचा कन्सोनंट आहे शेवटी. ए हॉर्स. याचा कन्सोनंट आहे शेवटी. ठीक आहे. या पद्धतीचा एचा वापर. एचा वापर कुठे केला जाते? एखाद्या शब्दाचा म्हणजे नाउन. सिंग्युलर काउंटेबल नाउन. एखाद्या सिंग्युलर काउंटेबल नाउनचा सिंग्युलरच काउंटेबल बघा, प्लुरल नाही. सिंग्युलर काउंटेबल नाउनची सुरुवात हे जर कन्सोनंट असेल तर याचा वापर केला जाते. आणि सपोज त्या सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या शब्दाची सुरुवात जरी वॉवेल्स झाली पण त्याचा उच्चार जरी कन्सोनंट येत असेल तरी याचा वापर केला जाते. अँड म्हणजे पण एक. ए म्हणजे पण एक. अँड म्हणजे पण एक. याच्या वापरून तसंच आहे सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी ए अँड द चा वापर केला जातो. सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे काय? अँडचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात वॉवेल्स नव्हते. एचा वापर केव्हा केला जाते? कन्सोनंट. आणि अँडचा वापर केव्हा केला जाते? वॉवेल्स. एखाद्या शब्दाची सुरुवात वॉवेल्स नसेल तर अँडचा वापर केला जातो. किंवा एखाद्या शब्दाची सुरुवात जरी कन्सोनंट असेल परंतु त्याचा साऊंड जर का वॉवेल्स येत असेल तर अँडचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल, ही इज अन इंजिनियर. ही इज अन इंजिनियर. ए ई आय ओ यू ई वॉवेल्स आहे त्यामुळे इंजिनियर अँड इंजिनियर म्हणजे ही इज अन इंजिनियर म्हणजे तो एक इंजिनियर आहे. ही इज अन इंजिनियर. इंजिनियर हा शब्द, इंजिनियर या शब्दातला ई जो आहे तो वॉवेल्स आहे म्हणून आपण त्याच्या आधी अन लावला. इथं आपण ए नाही लावला कारण की तो वॉवेल्स आहे म्हणून अन लावला. दिस इज अन एलिफंट. दिस इज अन एलिफंट. आणि आपली बघा ना एलिफंट आहे, इंजिनियर आहे. या शब्दाच्या सुरुवातीचा जो ई आहे तो ई बघा ई ई ई कुठंच आपली जीभ कुठंच चिपकत नाही म्हणजे वॉवेल्स. दिस इज अन एलिफंट. दिस इज अन एलिफंट. इथं पण ए आहे म्हणून एक एलिफंट आहे. एक एलिफंट दाखवासाठी एचा वापर न करता एनचा वापर करावा लागणार आहे कारण एलिफंटची सुरुवात एलिफंट या शब्दाची सुरुवात जी आहे ते वॉवेल्स नाही म्हणून. दिस दॅट इज अन अम्ब्रेला. दॅट इज अन अम्ब्रेला. आता बघा इथं पण यू आहे. ए आय ओ यू अम्ब्रेला. या अम्ब्रेलाचा जो यू आहे हा पण एक वॉवेल्स आहे म्हणून एन लावला ते गोष्ट बरोबर आहे. ठीक आहे. यू हा वॉवेल्स आहे म्हणून एन लावला ते ठीक आहे. परंतु इथं पण यू आहे. इथं एक आभार लावला. इथं पण यू आहे ए लावला. इथं पण यू आहे. इथं एन लावला आणि इथं ओ लावला. तिथं ए लावला. इथं एन लावला. मी सांगितलं ना काय सांगितलं? सुरुवात जरी वॉवेल्स किंवा कन्सोनंट असेल पण त्याचे साऊंड कधी कधी त्याच्या साऊंडवर जावं लागते. इथं बघा अन अम्ब्रेला. अ हा वॉवेल्स आहे. अम्ब्रेला अम्ब्रेला. अ हा वॉवेल्स आहे म्हणून अन अम्ब्रेला.
पण इथं काय म्हणलं यू म्हणलं युनिव्हर्सिटी म्हणलं इथं हा यू हा वॉवेल्स नाही म्हणून एचा वापर केला. इथं त्या यूचा वापर यू येत आहे, इथं यूचा साऊंड ए येत आहे आणि इथं यूचा साऊंड यूच येत आहे आणि इथं यूचा साऊंड ए येत आहे म्हणून इथं एन लावला, इथं ए लावला. ठीक आहे. यू आर अन इंग्लिशमॅन, यू आर अन इंग्लिशमॅन. सुरुवात वॉवेल्स नाही इंग्लिशमॅन, त्याचा साऊंड पण वॉवेल्स येतच आहे म्हणून यू आर अन इंग्लिशमॅन म्हणजे तू एक इंग्लिशमॅन आहेस. काय काय शब्द अँड ऑनेस्ट. अजून बघा इथं पण एच आहे, इथं पण एच आहे, पण या एचच्या समोर आपण ए लावला, पण इथं पण एच आहे, इथं पण एच आहे, पण इथं पण एच आहे, पण या एचच्या समोर आपण एन लावला कारण तो जो यूचा होता. इथं जो एच आहे हा हजबंड म्हणते आणि हा हॉर्स म्हणते म्हणजे याचा उच्चार हचा येतो ना ह हा कन्सोनंट आहे, ह हा कन्सोनंट आहे. पण इथं एन आहे, एन हा ऑनेस्ट आहे, हॉनेस्ट नाही, ऑनेस्ट आहे, ऑनेस्ट म्हणजे याच्या यचोचं साऊंड काय निघालं ऑ निघालं ऑन अ हा वावेल्स आहे. अँड अवर हा हवर नाही, हा अव आहे, अव हवर नाही तर तो अव आहे आणि अव हा अ हा वावेल्स आहे म्हणून इथं एन लावला. अँड ऑनर, ऑनर हा हॉनर नाही, हॉनर हॉनर असं नाही म्हणायचं, हा ऑनर आहे, याचो यनो यू ऑनर म्हणून तिथं एचा एनचा वापर केला. ऑनर म्हणजे त्या शब्दाच्या सुरुवातीचा व्हॉइस जो आहे तो कसा आहे ऑनर आहे म्हणजे म्हणजे वॉवेल साऊंड आहे म्हणून एनचा वापर केला. या पद्धतीचा एचा आणि एनचा वापर केला जाते. द चा वापर, द म्हणजे पण एकच होते. द चा वापर एकदम सोपी आहे, जास्त काही कठीण नाही. शॉर्टकट मध्ये सांगतो, द चा वापर या जगामध्ये एकच वस्तू आहे, त्या शब्दाच्या एकच वस्तू आहे, त्या शब्दाच्या त्या वस्तूच्या त्या नावांच्या समोर द चा वापर केला जातो. द सन, द मून, सन किती या जगात एकच आहे, मून किती एकच आहे. द पीपल हा लोक पुष्कळ आहे बे, परंतु त्या सर्व लोकांची जात कोणती एकच आहे, ते म्हणजे कोणती पीपल म्हणजे लोकांची जात आहे. म्हणजे या जगात लोक हे एकच आहेत, लोक आहे. बाई माणूस बरोबर हे गोष्ट वेगळी पण हे सर्व लोकच आहे म्हणजे लोक हा एक शब्द हा एकच आहे. पोलीस 1760 पोलीस आहे बे, पण पोलीस जो संघ आहे तो एक आहे, जात एक आहे. या जगात एकच वस्तू आहे तेव्हा द चा वापर केला जाते आणि ती या जगात जे एखादी प्रसिद्ध वस्तू आहे त्या प्रसिद्ध वस्तूच्या समोर सुद्धा द चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल द महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यासमोर द चा वापर का केला जातो कारण की हे तर जगामध्ये एकच आहे म्हणून द चा वापर केला जातो. ही गोष्ट बरोबर आहे. दुसरी ही गोष्ट प्रसिद्ध लोक आहे ते म्हणून द चा वापर केला जातो. डॉक्टर, ते डॉक्टर एक पदवी आहे. आणि अजून एक गोष्ट, एखाद्या पदवीसाठी पण द चा वापर केला जाते. प्रसिद्ध वस्तूसाठी या जगात एकच वस्तू आहे, त्या वस्तू त्या नावांसाठी प्रसिद्ध नावांसाठी एकच नाव नाही जगात त्या नावांसाठी. पदवी म्हणजे डिग्री, डिग्री या पदवी असलेल्या डिग्री असलेल्या नावांसमोर पण द चा वापर केला जाते. अजून शॉर्ट फॉर्म असेल ना द बी ए, BSc, PhD वगैरे त्याच्यासमोर पण द चा वापर केला जातो. या पद्धतीचे आर्टिकल होते ए अँड द. या पद्धतीने इंग्लिश चॅनलमध्ये ए अँड चा वापर केला जाते. चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि एक लाईक तर कराच आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा. नमस्कार.